मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर मित्रांनो, WRDच्या ऑफिशियल साईटवरती आपण आलेलो आहोत आणि मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलेलो नाही काही अपडेट माहितीवरती, परंतु ज्या PDF आहे ते मी टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या होत्या. ठीक आहे, तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा बघू शकता. आणखी काही आजची अपडेट आहे का तर ते बघायचं आहे आपल्याला. तर स्क्रोल डाऊन करत खाली जर आला आपण आपल्या WRDच्या साईटवरनं, तर तुम्हाला इथे संभाजीनगरच्या याद्या बघायला मिळेल. ठीक आहे, 121, 122 आणि 123 ह्या सर्व याद्या आहे त्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेल्या आहे. 12 तारखेच्या याद्या आहेत मित्रांनो. तर पहिली यादी जर आपण याच्यामध्ये ओपन केली तर बघा, डाउनलोड अगेनचा ऑप्शन माझ्याकडे येत आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे याला. तर डाउनलोड अगेनवर मी परत एकदा क्लिक करतो. ठीक आहे, आणि याच्यावरती तुमचे प्रश्नसुद्धा होते, तर ते प्रश्नाचेसुद्धा मी थोड्याफार प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, प्रिंट बघू शकता तुम्ही, थोडीशी आडवी तिडवी प्रिंट यांनी इथे पाठवलेली आहे. परिमंडळाचे नाव आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ, पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, तर याच्यामध्ये थोडा वाचायलासुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, तर तुम्ही जे आहे ते PDF ज्या टाकलेल्या आहेत त्या PDF क्रॉप करून वाचू शकता. ठीक आहे, व्यवस्थितपणे याच्यामध्ये तुमचे नावं दिलेले आहेत. आणि जे महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, सुधारित यादी आहे, सुधारित वेटिंग यादी आहे आणि ती 3ऱ्या क्रमांकाची आहे. म्हणजे बऱ्यापैकी जे चान्स आहे मित्रांनो तुम्हाला इथे दिसत असेल सिलेक्शनचे. ठीक आहे, कारण की 3ऱ्या क्रमांकाची यादी आलेली आहे. पोस्ट जी आहे ती पोस्ट जर आपण विचार केला तर ही आहे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची पोस्ट, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जी पोस्ट आहे त्याच्याकरता 3ऱ्या क्रमांकाची यादी आहे. ठीक आहे, तर थोडीशी जी प्रिंट आहे PDF जी आहे ती व्हर्टिकल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल जर करायला गेलं तर ती आडवी तिडवी होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याला वाचायचे आहे. ठीक आहे, दिव्यांग उमेदवाराच्या बाबतीतही काही महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिलेल्या आहे. ठीक आहे, आता हा व्हिडिओ लेट बनवण्याचं कारण मित्रांनो, कारण की भरपूर काही विद्यार्थी जे आहे ते व्हिडिओवर अवलंबून राहत असतात. सोबतच काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मला अजूनपर्यंत जे आहे ते मेल आलेला नाही जॉईनिंगचा. तर बघा, जॉईनिंगचा मेल येईल. ठीक आहे, काळजी करू नका, मेल चेक करत राहा. नाही जॉईनिंगचा मेल आला तर तुम्हाला बाय पोस्टसुद्धा लेटर येऊ शकतं. ठीक आहे, तर काळजी करू नका मित्रांनो, जसे वेटिंग क्लिअर होईल तसं तुम्हाला मेल यायला सुरुवात होईल. ठीक आहे, डॉक्युमेंट्स कोणते रेडी ठेवायचे आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं, तर ते सुद्धा तुम्हाला लिस्ट बघून घ्यायची, याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर आता बघा, छत्रपती संभाजीनगर दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार यांची सुधारित शिफारस यादी ही सुद्धा आपल्याला बघायची आहे. तर याच्यातसुद्धा आपण जर क्लिक केलं तर याची जी प्रिंट आहे ती व्यवस्थित आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल स्वरूपात आहे आपल्याकडे. तर टिप काय आहे बघा, अद्ययावत यादी आहे मित्रांनो, उमेदवाराची प्रत्यक्ष यादी अद्ययावत यादी आहे. कालवा निरीक्षक आहे, दप्तर कारकून आहे, मोजणीदार या पदांची सुधारित यादी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 27/9/2024 रोजी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, परिमंडळाचे नाव काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक जे पोस्ट आहे त्याच्याकरता तुम्हाला कॉलम इथे बघायला मिळेल. सिरियल नंबर, मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, रिझर्वेशन कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कॅटेगरी, मार्क आणि वेटिंग कॅटेगरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर या लिस्टमध्ये ज्या मुलांचे नाव असेल तर सर्वांना सिलेक्शन येईलच अशी इथली बाब नाही, परंतु ज्यांना येईल त्यांना क्रमाक्रमाने येईल आणि मेलसुद्धा येईल. ठीक आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा कशाही प्रकारची घाडी बरोबर करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरलासुद्धा, म्हणजे जे सहायता क्रमांक आहे त्याच्यावरसुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता. आता याच्यामध्ये मुख्य बाब अशी मित्रांनो, काही आपण याच्या अगोदरच्या ज्या लिस्ट बघितलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला 3 किंवा 4 पॉईंट, जास्तीत जास्त 5 पॉईंट बघायला मिळत होते जे कॉमन होते. ठीक आहे, टिपमध्ये. तर आता याच्यामध्ये यांनी 8 पॉईंट दिलेले आहे. हे 8 पॉईंट नेमके काय आहे तुम्ही बघू शकता की शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच मूळ सुधारित निवड यादी दिनांक 6/8/2024 रोजी प्रसिद्ध केली असल्यामुळे वरील प्रत्यक्ष यादीची वैधता ही दिनांक 5/8/2025 पर्यंतच राहील. ठीक आहे, म्हणजे 5/8/2025 पर्यंत जी आहे ती ह्या यादीची वैधता राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे 5/8/2025 पर्यंत जे आहे ते
विद्यार्थी या यादीतून सिलेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. याच्यानंतर सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षासाठी शिफारस केलेली खालील अटी प्रमाणपत्र पूर्ण करण्याची जी आहे ती अट मान्य करावी लागणार आहे. म्हणजे सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा दावा ज्या विद्यार्थ्यांनी केलेला असेल त्यांना प्रतीक्षा यादीसाठी शिफारस ही खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. अन्य दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या जिल्हा किंवा शल्य चिकित्सक किंवा मंडळ निर्गमित केलं असेल हे अट तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1, 2, 3 नंतर 4 नंबरचा पॉईंट हवा होता, परंतु त्यांनी डायरेक्ट 5वा जे दिलेला आहे तो पॉईंट दिलेला आहे. म्हणजे 4 आकडा टाकण्यात न आला, 5 आकडा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर तसेच खेळाडू, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन किंवा माजी सैनिक उमेदवारांसाठी प्रत्यक्ष यादीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांच्या याबाबतचे प्रांत निर्गमित करणाऱ्या कार्यालयाकडून पुनश्च फेरतपासणी करून घेऊन वैधता तपासणीच्या अधीन आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो 6व्या क्रमांकाचा म्हणजे ॲक्च्युअली तो 5व्या क्रमांकाचा जो पॉईंट आहे, समन्वय समिती गट कर सरळसेवा भरतीमार्फत प्रत्यक्ष यादीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असे नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, प्रत्यक्ष यादीत नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं अशातला बाब नाही. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यांना मेल येणारच आहे. ठीक आहे. तर पुनश्च आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेरतपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे, मान्य महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 483/2024 या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून सदर यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. सदर यादीत बदल करण्याची आवश्यकता असल्यास त्याचे सर्वस्वी अधिकार जे आहे ते समन्वय समिती, सरळ सेवा गट व राजपत्रित व गट क जलसंपदा विभाग यांच्याकडे राहणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची मित्रांनो ही यादी आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुद्धा यादी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणत्या कारणास्तव त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे ते सुद्धा कारण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास जे विद्यार्थी आहे टोटल 5 विद्यार्थी डिस्क्वालिफाय करण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. याच्यामध्ये मेरिट नंबर दिलेला आहे मित्रांनो 1780. यांची जी कॅटेगरी होती NTB होती आणि मार्क जे होते 166.77. डिस्क्वालिफाय केलेला आहे कोणत्या कारणासाठी, तर जाहिरातीत अट क्रमांक 7.2 नुसार अपात्र उमेदवारांनी टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. म्हणजे टंकलेखन जे टायपिंगचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले नाही त्याच्याकरता त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर पुढचा जो 2437वा नंबर आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये हा जो विद्यार्थी इकॉनॉमिकल वीकेंड सेक्शन म्हणजे EWSचे विद्यार्थी होते त्यांनासुद्धा डिस्क्वालिफाय केलं आहे. कशासाठी, तर टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे. ठीक आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो 3ऱ्या नंबरचे कॅन्डिडेट NTCचे आहे. तर उमेदवाराने सक्षम प्राधिकारी याच्याकडून प्राप्त पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र सादर न केल्याने म्हणजे PT कॅन्डिडेट असेल तर त्यांनी प्रमाणपत्र सादर केलेलं नाही PTचं, त्याच्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर मित्रांनो 4थ्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते अदर बॅकवर्ड क्लास OBCमधनं आहे. त्यांनीसुद्धा सक्षम प्राधिकारी यांचे अंशकालीन पदवीधरांचे जे प्रमाणपत्र आहे ते सादर केलेलं नाही PTसाठी. ठीक आहे. याच्यानंतर आखरीचे जे कॅन्डिडेट आहे ते सुद्धा डिस्क्वालिफाय आहे, ते सुद्धा अंशकालीन पदवीधरा करतात आहे, प्रमाणपत्र दिलेले नाही म्हणून. ठीक आहे. याच्यानंतरचे मित्रांनो उमेदवारांना अर्ज भरताना दावा केलेला सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये जवळपास मित्रांनो तुम्ही बघू शकता 9 कॅन्डिडेटचे नाव आहे आणि 9 कॅन्डिडेटमध्ये ज्यांनी जे समांतर आरक्षणाचा दावा केला असेल परंतु प्रमाणपत्र सादर केलेलं नाही त्यांचे नाव याच्यामध्ये आणि डिस्क्वालिफाय रिझनसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर उमेदवारांनी अर्ज भरताना दावा केलेला सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांची यादी दिनांक 27/9/2024 रोजी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये नंबर 1चा जर विचार केला आपण मित्रांनो तर 4.8 नुसार दावा केलेला प्रवर्गात अपात्र उमेदवाराने EWS प्रवर्गाचा दावा केला परंतु EWS प्रमाणपत्र सादर केले नाही करता सामाजिक आरक्षण प्रवर्गातून अपात्र खुल्या प्रवर्गात वृत्तीचा समावेश म्हणजे त्यांना जे आहे ते समांतर आरक्षणातून काढून जे आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जवळपास मार्क छान आहेत त्याच्यामुळे सर्वांना जे आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर समांतर आरक्षणाचा दावा केला परंतु याच्याकडे त्यांनी प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. ठीक आहे. तर त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे.
ठीक आहे. तर ओपन कॅटेगरीमध्ये जर मेरिटमध्ये आलं तर तुम्हाला सिलेक्शन मिळेल, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता 1 नंबर झाल्यानंतर जर 2 नंबरच्या कॅन्डिडेट आपण बघितलं तर उमेदवाराने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाचा दावा केला, परंतु जात प्रमाणपत्र विमुक्त जाती या जातीचे दिले आहे करता सामाजिक आरक्षण खुल्या प्रवर्गात विमुक्तेनुसार समावेश करण्यात आलेला आहे. याच्यानंतर उमेदवाराने सादर केलेल्या प्रकल्पग्रस्त सक्षम अधिकारी यांच्याकडले नाहीत, ठीक आहे. याच्यानंतर काही थोडं धुंदलं याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे, ठीक आहे. तर हे सगळे कारण आहेत. याच्यानंतर आखरीची जे लिस्ट होती मित्रांनो, बॅक झालेलं आहे मी याच्यातून, ठीक आहे. तर आखरीची जे लिस्ट आहे मित्रांनो ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. हे आपले जलसंपदा विभागाची जी व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी लिंक दिली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला सगळी अपडेट साईटवरती बघून घ्यायची आहे, ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मी नेहमीप्रमाणे केले. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.